वाकीपाडा विरुद्ध पीर बाबा स्पोर्ट्स पापडी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एक छान खेळ मात्र आज आपण पाहिलं तर आज जी मेहनत आपण पाहिली आहे ना, लगभग एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचं मी कौतुक करणार आहे. भरपूर कौतुक करेन. का करेन त्याचं प्रमुख कारण त्याने आपण पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये तब्बल आपण पाहिलं तर जवळजवळ जो विरोधी टीम होता पानखंडा स्पोर्ट्स डेफिनेटली आपण पाहतोय तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा जर हा सामना जिंकून फायनल मध्ये आले तर सन्माननीय हरेशजी रायत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला हरेशजी रायत यांच्या माध्यमातून जाहीर झालं आहे. म्हणजे पारितोषिक इथून हरेशजी रायत यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. तर ते मात्र आपण पाहिलं पटकवायचं असेल तर मग नक्कीच इथून हा सामना जिंकवायचा प्रयत्न करावा लागेल. चला वही आपण मॅचच्या दिशेने अनिकेत आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी नाही केली तितकी, परंतु या मॅच मध्ये करावंच लागेल. निलेश समोर निलेशचा पहिला चेंडू अनिकेतसाठी. पहिला चेंडू आपण पाहिलं बॅटची कडा घेतली, थोडीशी दिशा बदलली. आयुष पाहायला मिळतात तिथे चेंडूला फेड करतायत आणि मात्र एकदा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. आयुष होते मला वाटतं. आयुष आपण बघितले तर मिड विकेटच्या दिशेला आहेत. आरुष आणि आयुष दोन मात्र आपण बघितले तर जयेंद्र वाघे यांचे दोन पुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश बांद्रे आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत पुन्हा एकदा कुणालसाठी. हा चेंडू आपण पाहतो अंधाराईज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलँडला चेंडू पडला होता आणि नक्कीच तिथून पाहणी केली होती, परंतु जो शॉट खेळायचा होता पण तो टी फॉर टायमिंग ते व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आहे. आणि एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सेमीफायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय आपल्याला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या दोन संघांच्या दरम्यान. कोणता संघ फायनल मध्ये मात्र दिमाखात प्रवेश करेल. वरुण बॅटच्या आउटसाइड एज आहे. चेंडू वेगाने तडम्यांच्या दिशेने पाठलाग मात्र केला जातोय, परंतु पाठलाग मात्र शर्यत जिंकली जाते चेंडूच्या माध्यमातून आणि अंतिमच्या क्षणात चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. भरपूर आपण पाहिलं तर पाठलाग केला होता त्या खेळाडूच्या माध्यमातून आणि मात्र चौकार अखेर मिळाला. जसं म्हणतात ना की उठा आणि मेहनत करा, कारण विचार केल्याने नैराश्य वाटायला येते आणि मेहनत केल्यानंतर फक्त आपल्या हाती येते ते म्हणजे मोठं यश. आणि मेहनत केली जातीय इथे तरी आपण पाहतोय. त्यावेळेस ऑफस्टम्पच्या जवळ चेंडूची हाताळणी केली जाते. आपण बघितलं तर अगदी हार्डलेन जी पाहिली होती आपण जास्त असतं हार्डलेनचा वापर जेव्हा T20 वर्ल्ड कप जेव्हा झाला गेला तेव्हा आपण पाहिलं तर त्या हार्डलाईनने भरपूर काही खेळाडूंना नाचवण्याचं कार्य केलं होतं. ते हार्डलाईन इथे वापरण्याचा प्रयत्न केला जातो निलेश बंद्रेच्या माध्यमातून. येणारे ज्योती पाहिलं आपण तर हातामध्ये कॅरी सुद्धा झाला होता पण पहिल्या प्रयत्नामध्ये पकडू शकले नाही तिथे, परंतु त्यानंतर बाउन्स झाल्यानंतर पकडला. कुंडाल मात्र आपण पाहतोय आपल्या टीमसाठी थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. निलेशच्या विरोधात आपण पाहिले तर निलेशने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल त्या पहिल्या षटकातील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सुंदर षटक पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल षटक आपल्याला जरूर पाहायला मिळाला, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं जरी विकेट नाही मिळाले परंतु 4 महत्त्वपूर्ण डॉट चेंडू येताना पाहायला मिळाले आणि एकविरा स्पोर्ट्सच्या टीमला मात्र थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवण्यामध्ये यश मिळाले पीरबाबा टीमला. न्यू स्टार वसई संघाचे कर्णधार मी विनंती करतोय आयोजकांशी आपण संपर्क साधा. यस डेफिनेटली आपण बघितलं की सुरेंद्रजी घाटाल आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय आणि जे काही विचार करावा लागेल हा मॅच आता कोणत्या दिशेने जाईल दुसऱ्या षटकामध्ये, कारण की पहिलं षटक आपण पाहिलं इकॉनॉमिकल राहिलंय. आयुष बॉलिंग ट्रॅकवर येतील. कालचा दिवस आयुष्यासाठी खूप छान राहिलाय, कारण की आयुषने कालच्या दिवसामध्ये अगदी मौल्यवान कामगिरी केली आहे.
हा बॉल खराब होता उचले घेणारा त्याला पाहिलं आणि अनिकेतने मात्र अगदी योग्य त्या दिशेने मात्र पाठवून दिलं. फाईन लेगला हा करारा प्रहार पाहायला मिळाला आणि येतोय हा चौकार. 4 धावा. थँक्यू. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की क्रिकेट एक स्पर्धा आहे. यश अपयश आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु आपण खेळायचं कसं हे आपल्या हातामध्ये आहे. सन्माननीय अनिलजी कोम साहेबांचा इथे शुभागमन झालंय. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल. पुढे एकदा आपण पाहिलं होतं की त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या वेळेला मात्र आपण पाहिलं बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा मुकाबला या साईकृपा चषकातला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला पण तर नक्कीच शैलेश मागून येतात आणि शैलेश आल्यानंतर काहीतरी सल्ला दिला जातोय. काहीतरी म्हटलं जातंय की आपण ज्या प्रकारे फील्ड सेटअप केले त्या अनुषंगाने गोलंदाजी व्हायला हवी आहे, परंतु नक्कीच कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी होती आहे, पण त्याचा फायदा मिळू शकते. पाहू शकते आता शॉर्ट पिच हुक करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. पाहता पाहता चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय आणि हा चौकार येतोय. 4 धावा. वन बाउंडची चेतावणी दिली जाते गोलंदाजाला. च्या प्रमाण आपण पाहिलं तर सल्ला दिला जातोय. सल्ल्याचा फायदा मोठा मिळेल का? आयुष त्यांना आपण पाहिलं तरी एक यंगस्टर आहेत, परंतु त्यांच्याकडे जितका अनुभव नाही आहे तितका इतर खेळाडूंकडे आहे. परंतु आता त्यांना थोडासा सल्ला मशवरा केला जातोय की या वेळेला अशा स्थितीमध्ये कशी गोलंदाजी करायची आहे. पहा किती खेळाडू आले होते. 1 2 3 4 5 तब्बल 6 खेळाडूंनी मात्र घेरलं आयुषला आणि सांगितलं की अशा प्रकारे परफॉर्मन्स कर, अशा प्रकारे गोलंदाजी कर. आता पाहूया, सल्ला भरपूर मोठा दिलाय, फायदा किती मोठा मिळेल. ऑन साईडला हा चेंडू मात्र फेकला जातोय. निलेश आहे तिथे एकदा मात्र मिळेल. दुसरा धावायचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे आणि मात्र यावेळेला आपण पाहतोय की धोका मोठा होता आणि त्या धोक्या मात्र परतावं लागेल कुणालला. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट डाऊन होतीये महत्वाची एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची. चंद्रकांतजी पडवाले नक्कीच आपलं स्वागत असेल. या येऊन मंचावर विराजमान व्हा. आणि त्याचप्रमाणे धीरज ठक्कर असतील ते सुद्धा आपण पाहतो इथे दाखल झालेत, कारण की त्यांचा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळालाय आणि खुश असतील, कारण की आणखीन इथून चांगलं परफॉर्मन्स करावं अशी अपेक्षा या टिवरीच्या मैदानावर टिवरीच्या संघानं नक्कीच ही प्रत्येक मित्र म्हणेन त्यांच्या पाठीराख्याची असेल. सध्या तरी आपण पाहिलं की रवी डवले नॉन स्ट्रायकिंगकडे आज रवीचा दिवस राहिला आहे आणि मग फिल्डिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, सगळ्या युनिटमध्ये क्षेत्रामध्ये चांगले केले. दरम्यान हाफ बॉलला चेंडू त्याला बेधडक उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. हवेच्या अगेन्स्ट फटका मात्र फसला आणि विकेट डाऊन झाली. विकेट मिळते आयुषला आणि फायदा होते मात्र पिरबाबा पापडी टीमला. धन्यवाद. सन्माननीय गोविंदजी मडवी साहेबांचा इथे शुभ आगमन झालाय आणि त्यानंतर प्रदीपजी सोहळे साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल गोविंदजी मडवी साहेब, प्रदीपजी सोहळे साहेब या संध्याकाळचं सत्र म्हणजेच या सेमीफायनलच्या मॅचमध्ये आणि या आपण पाहिलं तर साई कृपा चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 14 धावा षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिले तर 5 म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथून शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे सुद्धा पाहिलं जाईल. 14 धावा आहेत फलकावर आपण पाहतोय. रुपेश मोरे स्ट्राईक एंडकडे न्यू बॅटरचे दाखल झालेत.
हा फटका पाहिला स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने फिल्डर आहे तिथे एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलाय, फेकी मात्र येईपर्यंत 2 धावा चित्ताच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या. या दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 16 धावा 2 षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतात एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाच्या, जिथे आपण पाहिलं तर 16 धावा करत असताना 2 मोठे विकेट गमावलेत. अनिकेतला गमावले, कुणालला गमावले गेले 2 षटकामध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु या 6 चेंडूमध्ये नक्कीच चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स द्यावं लागेल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाला बॉलिंगमध्ये चांगलं परफॉर्मन्स द्यावं लागेल. त्यापरीने म्हटलं जाते ना, इतिहास लिखने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है, परंतु तो इतिहास कोण लिहेल आणि कसा लिहेल हे पाहावं लागेल. घेऊया डीजे ब्रेक. काय झालं तर माझे काले कोंबडेचा पिला नेला, माझे काले कोंबडेचा पिला नेला, याचे काले कोंबडेचा पिला नेला, याचे काले कोंबडेचा. डीजे सूर्यकांत तुला आपण पाहतो होता बॉलिंग ट्रैक वर. जिंदगी ने यही सिखाया है मेहनत करो, रुकना नहीं, हालत कैसे भी हो किसी के आगे झुकना नहीं. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ब्लॉक मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातो रवीसाठी. याप्रमाणे म्हणतात ना की आज रास्ता बना लिया तो कल मंजिल मिल जाएगी, हौसलों से भरी ये तुम्हारी कोशिश जरूर काम आएगी. कोशिश करना नहीं रुकना चाहिए, कारण की प्रयत्न तुम्ही करत राहा. यश तुम्हाला एका दिवसात नाही परंतु एक दिवशी नक्कीच मिळेल, परंतु आज तो दिवस कदाचित असू शकतोय. मित्र म्हणेन एकविरा वाकीपाडा टीमसाठी, कारण की ते शोधतायत आपल्या संघाचे चांगले दिवस. दरम्यान पाहतोय चांगले दिवस शोधत असताना ठोकलेला हाडवा बॅटला चांगला फटका. आपण पाहिलं सरळ डाऊन द ग्राउंड शॉट, येथील 6 धावा बिगेट. सुडका तुझा सुडका, साधा सुधा तुझा सुडका, शोभून दिसे घायल केरे, असा आहे तुझा सुडका. थँक्यू थँक्यू. नक्कीच आडवी बॅट वापरली होती परंतु सरळ स्ट्रेटला खेळला तो फटका पाहायला मिळाला. अगदी गरज होती त्या फटक्याची, कारण की थोडंसं मी तर म्हणेन की धाव गतीवर कंट्रोल मिळवण्याचा आपण पाहिला तर प्रयत्न केला होता, ते मात्र आपण पाहू शकतो. तर थोडासा दडपण गोलंदाजावर टाकलं गेलंय रवीनं. यावेळेला मात्र AK-47 फायर. थँक्यू. 2 मोठे फटके मात्र पडले गेले, 2 मोठे फटके लागले गेले. म्हणतात ना, ना जमाना तेरी हार देखता है, ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा, जमाना तो बस जिद और जुनून देखता है. जिद्दीने खेळला जातोय रवी. तिसरा येतोय का? ओहो, 13 का फूल 17 का माला, बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला, ठोक डाला अब बजा डीजे वाला. जमले जोडी ठेवीन तुला मी राणी वाणी, बन्ना तू माझी घरवाली, पुरी बन्ना तू माझी घरवाली. पोरी तुझा बॉयफ्रेंड आहे काय नाही, पोरी तुझा बॉयफ्रेंड आहे. या सिक्सरने आपण पाहिलं तर जवळजवळ 34च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. आज जवळजवळ आपण बघितलं की शेवटचं षटक आहे ना, शेवटचं षटक म्हणजे क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग तिथे जी बॅटिंग झाली होती तेव्हा षटकार आले होते, आणि जवळजवळ या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सेमीफायनलच्या ऑलरेडी 3 आलेत, परंतु चौथा घेण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मात्र मी आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहतोय आपण मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात. कदाचित तिसरी धाव नकार मात्र सरळ दिला जातो, सरळ नकार देत आहेत. आपण पाहिलं तर रवी, त्यांना माहिती आहे आज आपण पाहिलं रवी यांचा जर उल्लेख करायचा झाला तर दुखापतग्रस्त आहेत, इंजर्ड झालेत. आपण पाहिलं तर मागच्या सामन्यात, परंतु त्याने मात्र जिद्द सोडलेली नाहीये.
मात्र आपण पाहिलं तर आपलं योगदान मात्र कमी घेतलेलं नाहीये, कारण की ज्या वेळेला आपण पाहतोय ना हे सगळं योगदान का देतोय, आपला संघ दिवसभर नक्कीच चांगला क्रिकेट खेळतोय, पण कशासाठी खेळतोय म्हणून तर म्हटलं जातं ना, ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो, आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या सन्मानासाठी, आमच्या गावाच्या अभिमानासाठी. दुखापत असताना सुद्धा तरी आपण पाहिलं एक चांगलं क्रिकेट त्यांनी मात्र पेश केलंय. यावेळेला मात्र आणखी एक हाय अँड हँडसम रवी डवले नावाचा एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार, आणि तेच कारण आपण पाहिलं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती रवीनं, आणि मात्र एक गुड फिनिशरचा रोल पूर्ण करत असताना पाहायला मिळाला. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची लयलूट करत असताना आपण पाहिलं तर टीमची टोटल आपण पाहिली ना तब्बल 42च्या घरामध्ये नेऊन ठेवलं, आणि 43 धावांचा टोटल आपल्याला पाहायला मिळालं. जसं म्हटलं जातं ना की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडी वेळ जाऊन देतो, आणि पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा घेऊन मैदानामध्ये उतरतो, आणि तीच दहशत तोच दरारा मात्र रवी डवलेने दर्शवला गेलाय. आणि इथे आपण पाहिलं तर एक ग्रेट फिनिशर म्हणून पूर्ण करत असताना रोल आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर पूर्ण केला, आणि आपल्या टीमला आपण पाहिलं 3 षटकामध्ये 42 या धावसंख्येवर घेऊन गेला. 43 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी, आणि हे लक्ष मात्र कशा प्रकारे पूर्ण केला जाईल पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाच्या माध्यमातून हे देखील पाहायला मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात वही आपण डीजेच्या दिशेने त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पुन्हा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया. तत्पूर्वी छोटासा घेऊ ब्रेक. कडू कडू कारलू धीरे धीरे मी पोषा प्रेमात तुझे पडलू, प्रेमाच्या जाळ्यात पोषा मी आता गुंतलू, तुझे दिसस मला तुझ्यात मी रंगलो. तुझे शिवनाव तुझा जवळ तुझ्या गावर, प्यार मावर केलंस कधी सोडून नको जावर, हातात हात देते तुझ्या दूर नको जावर, तुझ मन गमस पोषा मी हो तुला जमर. लाली पावडर गली तुला दिस फर छान गो, गुरले गुरले केस तुला शोभत फर छान गो, लाली पावडर गली तुला दिस फर छान गो, गुरले गुरले केस तुला शोभत फर छान गो. धन्यवाद डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी सेमीफायनलचा मुकाबला ग्रेट बॅटिंग मिस्टर रवी डवलेची पाहायला मिळाली. त्याच ग्रेट बॅटिंगच्या जोरावर फलकावर 42 धावा झाल्या, 43 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर जयेंद्र वाघे आणि निलेश बंद्रे या 2 खेळाडूंना पाहतोय. जसं म्हणतात ना कि घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. तर आपण पाहिलं पीरबाबा पापडी या टीमला थोडंसं आपण कमी लेखून चालायचं नाही आहे, कारण की बॉलिंगमध्ये जर मार पडला आहे तर बॅटिंगमध्ये नक्कीच ते कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. परंतु तो प्रयत्न यस आपण बघितलं की रवी डवलेने जी बॅटिंग केली, जी बॅटिंग आपण पाहिली तर आवडली आहे. त्यांचे समर्थक खंते समर्थक रवी मला वाटतं हरीश रायत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रवीसाठी आलेले आहेत रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज, आणि ते आमच्यापर्यंत फोन लाईनच्या माध्यमातून ऑनलाईन फोन लाईनच्या माध्यमातून माहिती पोहोचली गेली आहे. त्या बॅटिंगला मात्र पाहून इम्प्रेस झाले त्यांचे खंते समर्थक. पहिला बॉल बॅटची कडा पाहिला आपण, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. रुपेश मोरे आपण पाहिलं तर खरोखर प्रभावी गोलंदाजी केली रुपेश मोरेनं आज दिवसभरामध्ये. पहिलं षटक नेहमीच हाताळत असताना आपण पाहिलं तर प्रत्येक मित्र म्हणून 2 चेंडू नंतर एक आपण पाहिलं तर विकेट घेण्याची क्षमता ठेवतोय.
विश्लेषण करायचं झालं हरेश जी रायत यांच्या माध्यमातून आपण पाहिला तर जे पारदर्शक सुद्धा आहे, कारण की जर इथून एकविरा स्पोर्ट्स वाकेपाडा टीम फायनल मध्ये येतोय तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि रवींच्या बॅटिंगला इम्प्रेस होऊन मात्र त्यांनी 500 रुपयाचा नक्कीच पुरस्कार सुद्धा जाहीर केलाय. जयेंद्र बागे स्ट्रायकॅनकडे, समोर रुपेश मोरे. ओ रुपेशच्या विरोधात मोठे फटके खेळणं सोपं जाणार नाहीये, कारण की रुपेश असा गोलंदाज आहे तो भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवण्याची किमया करू शकतोय, कारण की त्याच्याकडे असलेली जी गोलंदाजी व्हरायटी पाहायला मिळते. मग लेग ब्रेक पाहिले आपण, ऑफ ब्रेक जो नुकताच पाहिला, फास्टेस्ट वन, स्लोअर वन, कटर, सगळ्या पद्धतीची गोलंदाजी करू शकतोय आणि ती क्षमता ठेवतोय रुपेश मोरे. यावेळेला पाहिलं चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत आहे, जेल संधी आणि यस डेफिनेटली जेल मात्र पकडली जाते आणि मोठी विकेट मात्र मिळवली जाते. जयेंद्र वाघेची पहिला मोठा धक्का पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाला 43 धावांचा पाठलाग करत असताना आणि पहिलं मोठं यश रुपेशला मिळालं आपल्या गोलंदाजीमध्ये. धन्यवाद डीजे. त्या परीने आपण पहिले विकेट मात्र मिळवले. पण विचार करायचा झाला ना तर मग प्रयत्न जे वाकीपाडा टीमचे राहिलेत पहिल्या मॅच पासून, म्हणजे आज त्याने जी जिद्द काय असते ना ते त्याने दाखवून दिली आहे, कारण जिद्दीने गोलंदाजी केली आहे. जेव्हा रुपेश आले होते टॉस बॉक्समध्ये त्यांच्याशी चर्चा केली होती, कारण की लो टोटलला कशा प्रकारे त्यांनी चेस करू दिलं नव्हतं त्याचं उदाहरण त्याने दर्शवलं गेलं होतं आम्हाला. शैलेश लॉक शॉट करण्याचा प्रयत्न, यावेळेला धोका होऊ शकतोय, डायरेक्ट हिट केला जाईल का? मात्र आपण पाहतोय की कदाचित फलंदाज मध्ये धावत होते आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की डायरेक्ट हिट मात्र करू शकले नाहीये. आणि तेच रुपेश स्वतः म्हणतात की इथे फलंदाज आपल्या या लाईनच्या रेषेमध्ये धावत होते आणि म्हणूनच मात्र डायरेक्ट हिट करण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाहीये. जसं म्हटलं जातं ना की यशाचं शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावं लागतं. धीमा गतीने टाकलेला चेंडू, हा मात्र डांगसिंग धावून स्टार्ट पाहतोय आपण, उडवलाय सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांचा फटका निलेशच्या बॅट मधून येतो षटकार. जसं म्हणतात ना यशाचं शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावं लागतं. जगाशी फक्त चढावर चालू असते, युद्ध तर मात्र स्वतःशीच लढावं लागतंय. नक्कीच स्वतःलाच मात्र नक्कीच इथे एवढं तयार करावं लागेल की एवढा विचार करावा लागेल की इथून मात्र मॅच कसा जिंकवायचा आहे असा फलंदाजाला विचार करावा लागेल. ऑप्टनच्या बाहेर फटका चांगला आहे, हा ही बाउंड्री लाईनच्या पार. दुसरा षटकार सल्लगचा, रुपेशवर मात्र आक्रमण, परतीचा पलटवार पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीमचा पाहायला मिळतोय. टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली गेली 14च्या घरामध्ये. रुपेश मोरेला मात्र थोडा मार पडला गेला शेवटच्या 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार, कारण की त्यामुळे आपण पाहिलं मोमेंटम बदललं गेलंय. आता पाहिलं आपण तर येणारे जवळजवळ 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी आपण पाहिले तर सेमीफायनलचा मुकाबला, येणारे 12 चेंडू 29 धावा. जसं म्हणतात ना कि तारों में अकेला चांद जगमगता है, मुश्किलों में अकेला इंसान डगमगता है. कांटों से मत घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों के बीच में तो गुलाब का फूल खिलता है. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला तसा खेळ मात्र करावा लागेल, कारण की थोडेसे आपण पाहिले काटे जरूर पाहायला मिळतात, परंतु तिथून विचार करायचा झाला तर एक चांगला खेळ करावा लागेल. रवी पाहतोय आज दिवस राहिलाय रवींचा आणि त्यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. दाट चेंडू पाहायला मिळतोय,
जवळजवळ आजच्या दिवसामध्ये विश्लेषण करायचं झालं ना तर सर्वाधिक डॉट चेंडू फेकणाऱ्यांचा गोलंदाजाचं जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग तो त्या यादीमध्ये रवी हा टॉपला असू शकतोय. कारण की जवळजवळ आपण पाहू शकतो येणारे 11 चेंडू 29 धावा हव्या आहेत. ही मॅचची कहाणी आहे. उलटा असं होता मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळला जातो फटका. फिल्डर आहे चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा मात्र जोडल्या. तिसरी धाव मिळेल का? डेफिनेटली नाही मिळणार. निलेश बंद्रे सारख्या खेळाडूला नॉन स्ट्राईक कडे ठेवण्याचा कदाचित फायदा मिळू शकतोय आणि त्याच प्रयत्नामध्ये नक्कीच पाहायला मिळतील यावेळेला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे खेळाडू. जिंकण्यासाठी आपण पाहिले तर येणारे 10 चेंडू आणि 27 धावा. सेमीफायनलचा मॅच आपण पाहतोय. एक रोमहर्षक मॅच मात्र निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रवी डवले पुढील बॉल घेऊन समोर आपण पाहिलं शैलेश. बस टायमिंग शॉट आहे हवे. स्वतःला संधी आहे. कॉटन बॉलची मात्र आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय. रवीच्या माध्यमातून एक धाव मात्र जरूर मिळेल. थोडस मित्रमाने विरुद्ध होता उलट होता आणि नक्कीच त्या जेलपर्यंत व्यवस्थित पोहोचले नाहीये. परंतु या वेळेला निलेश असणार आहे ज्याने 2 बॉलवर 2 उत्तुंग आपण पाहिलं तर षटकार ठोकले गेले होते. परंतु त्या षटकारानंतर जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग हॅट्रिक वर असेल निलेश. हवेत फटका फसलाय. विकेट मिळू शकतोय. विकेट सोडली. ही कॅच नाही आहे मित्रांनो. ही मॅच असू शकते कारण की ही जर कॅच इथे कंप्लीट झाली असती तर एक बिग हिटर परतला असता. परंतु जयेश थोडास नाराज होताना पाहायला मिळतील. परफॉर्मन्स आपण पाहिलं थोडस मित्र म्हणून खालावताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच म्हटलं जातंय ना आशा सोडायची नसते आणि निराश कधीच व्हायचं नसतंय. अमृत मिळालं नाही म्हणून आपण पाहिलं तर नक्कीच विष व्हायचं नसतंय. तर 8 चेंडू आणि 24 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. 8 चेंडू 24 धावा. पाहतोय आपण पुढील बॉल. हे षटकार. कॅच सोडल्यानंतरचा नतीजा मात्र आता विचार करत असेल जयेश की मी केलेली चुकी किती मोठी महागात पडेल. षटकार आलाय. 7 चेंडू आणि 18 धावा. धन्यवाद डीजे. 7 चेंडू आणि 18 हव्या आहेत. सन्माननीय गुरुनाथजी गोवारी साहेबांचा इथे शुभागमन झालाय. वेलकम सुस्वागतम गुरुनाथजी गोवारी साहेब. आणि विनंती करतो की आपण येऊन विराजमान मंचावर. त्याचप्रमाणे सचिन दादा मडवी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय आणि त्याचप्रमाणे नरेंद्रजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या येऊन मंचावर आपण विराजमान व्हा. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साईकृपा ट्रॉफी 2025 मध्ये. संध्याकाळचं सत्र या मॅच मध्ये असतील अडथळा मात्र आहे तो दूर कसा केला जाईल. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या माध्यमातून गंभीर चर्चा होताना पाहायला मिळते. पण तर या गंभीर चर्चेवर आपण पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू 17 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. ग्रामपंचायतच्या पण पहिलं विद्यमान सरपंच आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सन्माननीय आपण पाहिलं तर उपसरपंच नितीन कुमारजी भोईर साहेब हे सुद्धा आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य ते सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय की या आणि येऊन आमच्या मंचावर विराजमान व्हा अशी विनंती करतोय. त्यानंतर सन्माननीय मोहनजी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतोय की येऊन आमच्या मंचावर विराजमान व्हा. त्याचप्रमाणे आपण विनंती करतोय सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेबांना की आपण सुद्धा या. त्याचप्रमाणे नितीनजी भोईर साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा येऊन मंचावर विराजमान व्हा. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिनजी भोईर साहेबांना सुद्धा विनंती करतो की येऊन आपण आमच्या मंचावर विराजमान व्हा. त्याचप्रमाणे दिपेश भोईर यांना सुद्धा विनंती करतो की आपण येऊन मंचावर विराजमान व्हा. नक्कीच आपण पाहतो इथे या षटकाची सुरुवात मोठी झाली आहे. षटकार मात्र निलेशच्या बॅट मधनं आलाय.
दीपेश्वर मात्र केलेला हल्ला आणि नक्कीच आपण पाहतोय की मॅच मात्र पूर्णपणे ऑन झालाय कारण की चेंडू राहिले 5 जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 11. सरळ आणखीन एक पाहिलं दीपेश्वर आक्रमण केलं जातोय आणि ज्याप्रमाणे पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाचा गाजा बाजा परतीचा मात्र आपण पाहिलं तर नक्कीच हा इशारा आहे डंका वाजवला तर 4 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी हव्यात. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. कॅच सुटल्यानंतर आपण पाहिलं चित्र बदलताना पाहायला मिळालं आणि गेम फिनिश पीर बाबा स्पोर्ट्स फायनल मध्ये. सामना जिंकलाय आणि तब्बल आपण पाहिलं 17 धावा हव्या होत्या त्या 3 बॉल मध्येच कंप्लीट केल्या आणि आपण पाहिलं तर पीर बाबा संघाचा जर परफॉर्मन्स आपण पाहिलं तर उंचावलं गेलं. जयच्या हातून सुटलेला कॅच त्यानंतर आपण बघितलं की मग त्या खेळाडूने चित्र पलटून टाकलं. ती कॅच नव्हती तर मॅच होती. नगरपालिकेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर आपण पाहिलं ते कार्यरत आहे आणि नक्कीच त्यांचा इथे शुभाग मोडताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की नुकताच झालेला मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रभावी कामगिरी